मुंबईतील बँकिंग क्षेत्राला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। सहकारी बँकिंग क्षेत्राला हा धक्का बसलेला आहे। मी सध्या उभी आहे भांडूपमधील सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई येथे आणि ही भांडूपमधील पश्चिमेतील ही सर्वोदय बँक आहे। अपुऱ्या भांडवलामुळे ही जी सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक आहे हिचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे। 12 मे रोजी या बँकेचा व्यवसाय संपल्यानंतर ही बँक अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे। या निर्णयामुळे खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तर आरबीआयने दिलासा देणारी माहिती देखील दिलेली आहे की DICGC मार्फत प्रत्येक ठेवीदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्याचा अधिकार आहे आणि आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 98.36% ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय। सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता सर्वसामान्य ठेवीदारांच्या विश्वासावरही याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जर आपण मागे वळून बघितलं तर अशा अनेक कोऑपरेटिव्ह बँक आहेत ज्या याआधी बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक खातेदारांच्या आर्थिक उलाढालीवर याचा परिणाम झालेला आहे आणि आता ही जी सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक आहे ही बंद झाल्यानं आता येथील जे खातेदार आहेत, जे ठेवीदार आहेत यांच्या आर्थिक याच्यावर उलाढालीवर याचा काय परिणाम होतो किंवा आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 5 लाख रुपयांपर्यंत मुदत ठेव मिळणार आहे ही देखील मिळते का हे पाहणं आता पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।